उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून धरणामधील पाणीसाठा झपाट्यानं घटताना दिसतोय। पुण्यामधील कुकडी प्रकल्पामधील धरण पाणीसाठ्यात घट होताना दिसतेय। उन्हाळ्यामुळे पाण्याची आवक कमी झाली असून बाष्पीभवनामुळेही साठ्यावरती परिणाम होतोय। यामुळे शेतीसाठी तसंच पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध साठ्यावरती ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आगामी काही महिने लक्षात घेऊन पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। सध्या जो कडाक्याचा उन्हाळा आहे त्याच्यामुळे ठिकठिकाणच्या धरणांमधला पाणीसाठा हा कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पुणे जिल्ह्यातल्या म्हणजे विशेषतः उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जे कुकडी पाटबंधारे अंतर्गत काही धरणे येतात, जवळजवळ 8 धरणे आहेत। या 8 धरणांमधला पाणीसाठा हा झपाट्याने कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अगदी सरासरी 21 ते 23% हा पाणीसाठा झाल्याचं आत्ता दिसून येत आहे। माझ्या बाजूला जो एडगाव धरणाचा पाणीसाठा आहे त्याच्यामध्ये देखील हीच परिस्थिती पाहायला मिळते। एडगावमध्ये सध्या फक्त 40% पाणीसाठा राहिलाय, माणिकडोहमध्ये 8%, त्याच्यानंतर वडजमध्ये 47.24%, पिंपळगाव जोगे धरणामध्ये 26.65%, डिंबे धरणामध्ये 26.25%, विसापूरमध्ये 21.31%, अशा पद्धतीने आणि चिलेवाडीचं जे शेवटचं एक धरण आहे त्याच्यामध्ये 75% हा पाणीसाठा आहे। म्हणजे सरासरी 23 ते 24% हा सगळा पाणीसाठा आलेला आहे। आत्ता जर या ठिकाणी पाहिलं तर हा पाणीसाठा येडगाव धरणाच्या बॅकवॉटर मधला आहे आणि अशा पद्धतीने हा सगळा पाणीसाठा कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळते। आणि सध्या आपण उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर इथे काही लोक या पाणीसाठ्यामध्ये पोहण्याचा आनंद देखील घेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर हा जो उन्हाळ्याचा एकूणच चटका जो जाणवतोय, सातत्याने जे तापमान वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे झपाट्याने पाणीसाठा हा कमी होत चाललेला आहे आणि यंदा पावसाचं प्रमाण कमी राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे। त्याच्यामुळे ठिकठिकाणच्या धरणामधली आवर्तनं जी आहे ती देखील कमी करण्याकडे पाटबंधारे विभागाचा कल राहिलेला आहे। आता पुढच्या काही काळामध्ये कशा पद्धतीने पाऊस हा पुढे येतोय आणि किती काळ हा पाण्याचा साठा पुढे शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी आपण वापरू शकतो याचं नियोजन येत्या काळामध्ये करणं अत्यंत गरजेचं असणार आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, एडगाव, पुणे।